स्ट्राईक करत होता, ज्यानं एक सिंगल घेऊन खऱ्या अर्थानं आपल्या साथीदाराला स्ट्राईकवरती आणलं होतं. आणि त्यानंतर मात्र बॅटिंग पाहायला मिळाली ती म्हणजे संकेतची. सेकंड ओव्हरला झाली आहे सुरुवात. सेकंड पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीसाठी आपण पाहता रवी फुलावरे आपल्याला पाहायला मिळेल. नायरा 11 बीड टीमकडनं जर तुम्ही विचार करायला गेलं ना तर रवी फुलावरे हा प्रामुख्याचा गोलंदाज आहे, ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं पहिलं षटक टाकण्याची क्षमता आहे, ज्याच्याकडे ती ताकद आहे. त्याला मागे का ठेवण्यात आलं हा प्रश्न आता मात्र सर्वांनाच पडून राहिला. इथे चांगला बॉल फॉलो केलं होतं बॅट्समननं. अगदी आपण पाहता विक्रांत त्या ठिकाणी डॉट बॉल खेळतोय. रवी फुलावरेचा हा बॉल खऱ्या अर्थानं बीट करून गेलाय, तो विक्रांतला डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलची खऱ्या अर्थानं प्रतीक्षा आहे ते आता मात्र नायरा 11 बीड टीमला, कारण की जी धावगती आपल्याला पाहायला मिळतीये श्री 11 सोमजाई गुंडगेची. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक अगदी आपण पाहताय ऑफ ब्रेक पद्धतीचे चेंडू खऱ्या अर्थानं आता इथे डिलेबट केले जातात. लेफ्टी गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. रवी फुलावरेला खऱ्या अर्थानं मागे का ठेवण्यात आलं हा प्रश्न सर्वांना पडलाय, परंतु रवी फुलावरे आता दाखवतोय ज्या पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात ना, त्या 21 धावसंख्येचं खऱ्या अर्थानं जे दबाव झालाय ते दबाव आता कमी करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय रवी फुलावरे. या टीमला खऱ्या अर्थानं लीड करतोय. एस्टनच्या मागे तुम्ही पाहू शकता श्याम रुटे आपल्याला पाहायला मिळतोय. इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट यस्ट्या उदलवल्यात. पहिली विकेट आली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळवून देत असताना रवी फुलावरे मिळवतोय विक्रांतची मोठी विकेट. बाद झाला या ठिकाणी आपण पाहताय विक्रांत. आणि आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बाबू धुरी. आकाश धुरी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी आपण पाहता तिसऱ्या क्रमांकावरती. आणि ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं आपण पाहता ना की श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला आकाश धुरीनं अविनाश फुलावरे यांच्याकडून मेडन षटकसाठी रवी फुलावरेला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. आणि इथून मात्र हा सलगचा चौथा निर्धाव चेंडू फेकलाय तर रवी फुलावरेनं. काय जबरदस्त गोलंदाजी, काय जबरदस्त पलटवार कमबॅक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर रवी फुलावरेचा डावखुऱ्या हाताचा विस्फोटक आक्रमक हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय ना, श्री 11 सोमजाई गुंडगे टीमला खऱ्या अर्थानं थोडीशी बॅकफुट वरती ढकलण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय. जबरदस्त गोलंदाजी, कमबॅक कसं असावं ते पाहायला मिळतंय रवी फुलावरेच्या या गोलंदाजीतून. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता रवीला माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 आल्यानंतर आता या दुसऱ्या षटकामध्ये मला कमबॅक करायचं आहे. माझ्यावरती संपूर्ण टीमची जबाबदारी आहे. मी या टीमला लीड करतोय आणि त्याला मात्र कामगिरी चांगलीच करायची आहे. आणखीन एक चांगला बॉल समोरून कट केलाय. यावेळी लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू, जबरदस्त कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखल करतोय रवी फुलावरे. कमालीची गोलंदाजी, 5वा निर्धाव चेंडू, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू खऱ्या अर्थानं विपक्षी टीमच्या कॅप्टनच्या समोर खऱ्या अर्थानं इथे पेश केलाय. बाबू धुरीला इथून दुसरा चेंडू निर्धाव टाकलाय रवी फुलावरेनं. चांगला बॉल आणि इथून मात्र या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक टाकण्याचा बहुमान मिळवलाय गोलंदाज रवी फुलावरेनं. अविनाश फुलावरे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या मेडन षटकसाठी. विकेट मेडन षटक टाकलाय ते रवी फुलावरेनं. आपल्या टीमसाठी कमबॅक कसं असावं ह्या विपक्षी टीमचा कॅप्टन नायरा 11 टीमच्या कर्णधारानं मैदानाच्या आतमध्ये दाखवलाय. पलटवार इथे मात्र अगदी दुसऱ्या षटकामध्ये झालाय.